माझ्या हार्ट टॉक बाय आनंदी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. कालच आपण नवीन कथेला सुरुवात केली आहे. कथेचं नाव होतं कॉन्ट्रॅक्टवालं प्रेम आणि लेखिका आनंदी शेळके. चला तर मग आपण कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. मिहीर आणि इशिताने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. आपल्या मनासारखं आयुष्य जगता यावं म्हणून त्यांनी घरच्यांना न सांगता हे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. त्यामध्ये दोघांनीही आपापल्या अटी टाकल्या होत्या. लग्नाच्या पहिल्याच दिवशी दोघांची तुतुमैमय चालू झाली होती. आता पुढे. बेटा, कल रात का बदला आज रात लिया जाएगा, इशिता डेव्हिल स्माइल करत म्हणाली. आज दिवसभर इशिताला काहीच काम नव्हतं म्हणून ती तिच्या आईबरोबर म्हणजेच सासूबरोबर शॉपिंगला गेली होती. दोघींची गट्टी तर जमलीच होती. आता काय, सासूलाही शॉपिंगची आवड आहे म्हटल्यावर मजाच होती. इशिताच्या बोलक्या स्वभावामुळे ती मिहीरच्या घरात पटकन मिसळून गेली होती. एकाच दिवसात सासू सासरे दोघांचीही लाडकी झाली होती आणि यापासून अज्ञभिन्न मिहीर आपल्या नवीन आलेल्या सेक्रेटरी बरोबर मजा मारण्यात गुंतला होता. रात्री मिहीर घरी आला तेव्हा इशिता आणि तिचे आई बाबा गप्पा मारत बसले होते. त्या तिघांकडे बघत तो असाच आपल्या रूममध्ये निघून गेला. रूममध्ये पाऊल ठेवताच मिहीरचा चेहरा रागाने लाल लाल झाला. तो लगेच रागाने धाडधड करत खाली आला. हे काय आहे? माझा बेड कुठे आहे? माझा बेड माझ्या रूममधून हलवायची हिंमतच कशी झाली? मिहीर रागाने ओरडत होता. अरे मिहीर, किती ओरडतोयस? अरे तुझा बेड जुना झाला होता. जे तुझ्या एवढ्या वर्षात लक्षात आलं नाही ते तुझ्या बायकोच्या लगेच लक्षात आलं म्हणून तिने तो बेड बदलून नवीन बेड मागवला, मिहीरची आई मिहीरला समजावत म्हणाली. मिहीरने रागाने इशिताकडे बघितले आणि परत आपल्या रूममध्ये निघून गेला. आई, मी जरा बघून येते हा, त्याला बेड आवडला की नाही ते, असं म्हणत इशिता मिहीरच्या मागून रूममध्ये गेली. इशिताला रूममध्ये बघून आधीच रागात असलेल्या मिहीरचा पारा अजूनच चढला. तू मुद्दाम केलेस ना हे सगळं? मिहीर रागाने इशिताला म्हणाला. तुझी अट होती ना, माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. मग तुझा बेड मी काढून टाकला आणि माझा नवीन बेड घेतला. आता हा बेड माझा आहे आणि यावर मी झोपणार. तू सोफ्यावर झोपायचं, समजलं? इशिता हसत म्हणाली आणि आपल्या नवीन बेडवर आडवी झाली. पण मला विचारल्याशिवाय तू माझा बेड काढूनच कसा टाकला? मिहीर रागात म्हणाला. मी नाही, बाबांनी काढला. मी फक्त त्यांना सांगितलं, इशिता हसत म्हणाली. वा, आज मी माझ्या एवढ्या मोठ्या बेडवर एकटी झोपणार, किती मस्त. इशिता हसत आपल्या बेडवर स्वतःला झोकून देत म्हणाली. तुला माहिती आहे, आईनी आणि मी आज खूप शॉपिंग केली. खूप मजा आली मला, इशिता त्याला मुद्दाम सांगत होती. विथ द हेल युअर शॉपिंग अँड यू. मला तुझ्यात आणि तुझ्या शॉपिंगमध्ये काहीच इंटरेस्ट नाही, असं म्हणून मिहीरने रागाने फ्रेश होण्यासाठी निघून गेला. मिहीरच्या अशा बोलण्याने इशिता थोडी हिरमुसली. पण स्वतःच्या मर्जीने कॉन्ट्रॅक्ट करून लग्न केलं होतं, हे तर होणारच होतं हे तिला माहीत होतं. रात्रीचं जेवण झाल्यावर इशिता आई आणि बाबांबरोबर गार्डनमध्ये शतपावली करत होती. दोघेही खुश होते. इशिता आल्यामुळे एकाच दिवसात घर असल्यासारखं वाटत होतं. मिहीरने कधी त्यांना वेळ दिलाच नव्हता. तो नुसता आपल्या कामातच गुंतून असायचा. त्यामुळे त्याचे आई बाबा एकटे पडले होते. पण इशिता आल्यामुळे त्यांना एकदम उत्साह आल्यासारखं वाटलं. इशिता ही अगदी त्यांच्याशी स्वतःच्या आई बाबांसारखीच वागत होती. शतपावली करून इशिता आपल्या रूममध्ये आली तर समोर तिचे डोळे आश्चर्याने मोठेच झाले, कारण मिहीर आरामात एसीचं टेम्परेचर वाढवून झोपला होता. इशिताने आधी एसीची कूलिंग कमी केली आणि मिहीरच्या अंगावरचं ब्लँकेट ओढत जोरात हाक मारली. मिहीर, हा माझा बेड आहे, तू अट विसरतो आहेस, इशिता त्याच्या अंगावर ओरडत म्हणाली. ओ शट अप, मला झोपू दे, उद्या लवकर उठायचं आहे, मिहीर ब्लँकेट परत आपल्या अंगावर घेत म्हणाला. उगाच बहाणे देऊ नकोस. मला माहीत आहे तुला सोप्यावर झोपायचं नाही म्हणून तू ही सगळी नाटक करतोस. उठ, मला झोपू दे, इशिता त्याला ओरडत म्हणाली. तू विसरतो आहेस माझी अट. माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. कालचाच मिहीरचा डायलॉग इशिताने त्याला ऐकवला.
मिहीर वैतागत उठला आणि आपला ब्लँकेट घेऊन सोफ्यावर जाऊन झोपला. इशिता गालातच हसली आणि बेडवर जाऊन झोपली. हा आज मी आरामात झोपणार ही ही. इशिता हसत मिहीरला चिडवत म्हणाली. मिहीर बिचारा सोफ्यावर जाऊन झोपला खरा, पण जवळजवळ 6 फुटाचा मिहीर 5 फुटाच्या सोफ्यावर कसा मावणार? त्याची अडचणच होत होती. त्याला झोपच येत नव्हती म्हणून तो वैतागत होता. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हिच्याशी लग्न केलं काय माहीत. हिच्यामुळे अजून मला काय काय सहन करावं लागणार आहे काय माहीत. विचार करतच मिहीर सोफ्यावरून उठून बसला. त्याने इशिताकडे हलकीच नजर टाकली. एवढ्या मोठ्या बेडवर इशिता ब्लँकेट ओढून एका कोपऱ्यात झोपली होती. मिहीर हळूच तिच्या जवळ गेला. एकदा तिच्याकडे बघितलं आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला. आता बेडवर झोपल्याने त्याला शांत झोप लागली होती. सकाळी मिहीर नेहमीच्या वेळात उठला. त्याने आपले डोळे उघडले तर त्याला आपल्या अंगावर जड काहीतरी असल्याचं जाणवलं. त्याने बघितलं तर इशिताचा हात त्याच्या पोटावर आणि पाय त्याच्या पायावर होता. अरे यार, लहान आहे काही, लहान मुलांसारखी हातपाय पसरून झोपली आहे. आता मी हल्लो आणि ही उठली तर हिला कळेल मी रात्री हिच्या बेडवर झोपलो होतो तर महामाया आकांतांडव करेल. मिहीर विचार करत होता. त्याने हळूच तिच्या हाताला पकडलं आणि उठून बसला आणि हळूच पायावरचा पाय बाजूला करून उभा राहिला आणि सुटकेचा निश्वास सोडला. इशिताला जाग आली का हे बघण्यासाठी त्याने एक नजर तिच्याकडे टाकली. किती निरागस आहे हिचा चेहरा, असं वाटतं बघतच राहावं. मिहीरच्या मनात विचार आला, पण त्याने तो लगेच झटकला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. मिहीरने आपली जिम केली आणि वॉश घेऊन ऑफिसला जाण्यासाठी खाली आला तरी इशिता अजूनच झोपलीच होती. काय रे, इशिता आली नाही? खाली कुठे आहे ती? बरं वाटत नाही का तिला? त्याच्या आईने विचारलं. अजून झोपली आहे ती, नाही उठली. तेच बरं, नाहीतर आज मला परत उशीर झाला असता. मिहीर वैतागत म्हणाला. अरे असं काय म्हणतोस? 2च दिवस झाले ना तुमचं लग्न होऊन, पण मला नवीन असं काहीच वाटत नाही तुमच्यामध्ये. खरं तर तुम्ही एकमेकांना टाइम द्यायला हवा, पण तू तुझ्या कामात असतोस आणि ती आमच्या बरोबर. मिहीरची आई शंका काढत म्हणाली. अगं आई, मी लग्नाच्या आधीच सांगितलं होतं मला यात अडकवू नका. तुमच्यासाठी हे लग्न केलं, आता मला माझं काम करू दे, मिहीर म्हणाला आणि ऑफिसला निघून गेला. मिहीरचं बोलणं ऐकून मिहीरच्या आईने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. काय वाटत असेल त्या पोरीला? एवढी गुणाची पोर आहे, नवीनच लग्न झालं आणि हा नवरा तिच्याकडे लक्षच देत नाही. मिहीरची आई विचार करत होती. पण त्यांना काय माहीत, त्यांची ती गुणाची पोर पण त्यांच्या मुलांच्या खेळात सामील आहे ते. अगं इशू, काय झालं बाळा? उठली नाहीस अजून? म्हणून तुला उठवायला आले. मिहीरच्या आईने प्रेमाने इशिताच्या डोक्यावर हात फिरवला. त्यांच्या आवाजाने इशिता लगेच उठून बसली. अरे बापरे, उशीर झाला का आज? सॉरी आई, ते कशी एवढी झोप लागली माहीत नाही. इशिता बेडवरून उठली. अगं सॉरी काय त्यात? काही हरकत नाही. तू फ्रेश होऊन खाली ये, मी तुझ्यासाठी कॉफी बनवायला सांगते. असं म्हणून मिहीरच्या आई खाली निघून गेल्या. इकडे ऑफिसमध्ये मिहीर आपली मीटिंग आटपून आपल्या केबिनमध्ये येऊन बसला. असंच जर रोज रात्री होत राहिलं तर माझं काही खरं नाही. यावर काहीतरी उपाय काढायला हवा, मिहीर विचार करत होता. तेवढ्यात त्याची सेक्रेटरी सोफिया त्याच्या केबिनमध्ये आली. गुड आफ्टरनून सर, सोफिया एकदम लाडात म्हणाली. ओ सोफिया, कम सीट, मिहीर म्हणाला. सर, तुम्हाला उद्या 2 दिवसासाठी बंगलोरला जायचं आहे. तीच आठवण करून द्यायला आली होती, सोफिया म्हणाली. ओके, सो गेट रेडी फॉर बंगलोर, मिहीर सोफियाला डोळा मारत म्हणाला. तशी सोफिया एकदम मादक हसली. ओके सर, असं म्हणून ती हसतच बाहेर पडली. 2 दिवस तरी इशितापासून सुटका होणार म्हणून मिहीर खुश झाला आणि बरोबर सोफिया होतीच म्हणून जरा जास्तच. मिहीर घरी आला तेव्हा इशिता घरी नव्हती. त्याला वाटलं रूममध्ये असेल. आई, मी उद्या बंगलोरला जाणार आहे. 2 दिवसांनी येईन परत, मिहीर म्हणाला. अरे वा, म्हणजे देवाने सद्बुद्धी दिली वाटतं तुला. इशिता खूप खुश होईल, आई म्हणाल्या. इशिता, तिचा काय संबंध? अगं आई, मी कामासाठी चाललो आहे,
फिरायला नाही, इशिताची तिथे काहीच गरज नाही, मीर वैतागत म्हणाला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. तो रूममध्ये आला तेव्हा इशिता आपल्या बेडवर बसून मस्तपैकी गाणी ऐकत होती. मीरने आपली मान हलवली आणि इशिताकडे एक नजर टाकून फ्रेश व्हायला निघून गेला. 2 दिवस मस्त बेडवर झोपून घे, नंतर बघतो तुला, मीर इशिताला म्हणाला. वाव, म्हणजे तू नाहीयेस 2 दिवस? म्हणजे ही पूर्ण रूम माझी? ए, इशिता लहान मुलांसारखी उड्या मारत म्हणाली. फक्त 2 दिवस. मीर कुत्सितपणे हसला आणि कपडे घेण्यासाठी आपलं वॉर्डरोब उघडलं आणि त्याचे डोळे रागाने लाल झाले. काय म्हणताय? मजा येते का तुम्हाला इशिता आणि मीरची झोक बघायला? कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.